हरी हरी रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम देवभक्त दोन्ही करिता ती काला देवभक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णी कवन तयाच्या सुखाला देव भक्त दोन्ही करिता ती काला देव भक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णे कवन धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे
धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे ठेवणे सदाशिवाचे खेळत असे उच्चिष्ट ते खाय तयाचे निहाते उच्चिष्ट ते खाय तयाचे निहाते नाही कंटाळत तया लागे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे ठेवणे सदाशिवाचे खेळत असे एका जनार्दनी भक्ताची आवडी एका जनार्दनी भक्ताची आवडी वाढत से गोडी नित्य नवी वाढत से गोडी एका जनार्दनी भक्ताची आवडी एका जनार्दनी भक्ताची आवडी वाढीत से गोडी नित्य नवे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे ठेवणे सदाशिवाचे खेळत असे विठोबा रुखुमाई जय जय विठोबा रुखुमाई विठोबा रुखुमाई जय जय विठोबा रुखुमाई 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 देव भक्त दोन्हीकडे जातील सुखाला वर्णी कवन देव भक्त दोन्ही करे ताती गाना 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 तयाच्या सुखाला वरणी तयाच्या सुखाला वरणी तयाच्या सुखाला वरणी
जनाचे धन्यवाद त्यांचे गोकुळ जनाचे तयाच्या सुखाला वर्णी गोरा तयाच्या सुखाला वर्णी गोरा तयाच्या सुखाला वर्णी गोर तयाच्या सुखाला वर्णी गोर धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनाचे धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनाचे देवने सदा जीवाचे देवने सदा शिवाचे खेळत से 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 देवने सदा शिवाचे धन्यवाद देवने सदा शिवाचे खेळतासे देवने सदा शिवाचे खेळतासे देवने सदा शिवाचे देवने सदा सदा शिवाचे देवने देवने सदा शिवाचे देवने सदा शिवाचे देवने देवने
विठ्ठल 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 विठाला विठ्ठल 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम श्री गुरु साखरे महाराज की जय, श्री गुरु रंगनाथ महाराज की, गुरुवर्य मदन महाराज की जय, गुरुवर्य भाऊ महाराज की जय. विठ्ठल 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 देवभक्त दोन्ही करिता ती काला, देवभक्त दोन्ही करिता ती काला, तयाच्या सुखाला वर्णी कवन. धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे, ठेवणे सदाशिवाचे खेळ तसे. उच्चिष्ट ते खाय तयाचे निहाते, नाही कंटाळत तया लागी. धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे, ठेवणे सदाशिवाचे खेळ तसे. एका जनार्दनी भक्तांची आवडी, एका जनार्दनी भक्ताची आवडी, वाडी तसे गोडी नित्य नवी. धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे, ठेवणे सदाशिवाचे खेळ तसे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, देवभक्त दोन्ही करिता ते काला, तयाच्या सुखाला वर्णी कवन. धन्य भाग्य त्यांचे गोकुळ जनांचे, ठेवणे सदाशिवाचे खेळ तसे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विसृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञानप्रताप विलसतवचनामृतञ्च, अद्वैत भावपुटुता हितबुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं.
मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी आद्यत्रय जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल 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 हो देवभक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णी कवन धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे ठेवणे सदाशिवाचे खेळ तसे प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त वैराग्यमूर्ती शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अतिशय महत्त्वाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री संत एकनाथ महाराज काला कोण काला करतं ज्यांच्या जीवनामध्ये काला प्राप्त होतो किंवा जे काला करणारे आहेत त्यांची संगतीचा ज्यांच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होतो त्यांचं जीवनातलं काय भाग्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी भगवान परमात्मा का घडून आणतो या सगळ्या गोष्टीचं चिंतन श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतायत। विठ्ठल 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 विठ्ठल। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो असा या महाराज आज या ठिकाणी भगवान पंढरनाथाच्या दरबारामध्ये भोईवैकुंठ असलेल्या पंढरी क्षेत्रामध्ये जो उत्सव चालू आहे तो उत्सव म्हणजे खूप मोठी परंपरा प्राप्त झालेला असा हा उत्सव आहे। याला शारदा उत्सव किंवा सरस्वती माता उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। याला खूप मोठी परंपरा आहे। परमपूज्य आदरणीय सद्गुरू वैकुंठवासी श्री संत मदन महाराज बिहानी यांनी या उत्सवाची सुरुवात केली। आश्विन शुद्ध षष्ठी या दिवशी सरस्वती मातेचं आव्हान असतं आणि त्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते आणि तो उत्सव दरवर्षी मदन महाराज अतिशय कष्टाने अतिशय साहसाने करायचे आणि सहकार्याला बरोबर आमचे गुरुवर्य भाऊ राहायचे, भावाने मदन महाराज करायचे। त्यानंतर परमपूज्य गुरुवर्य मदन महाराज निघून गेल्याच्या नंतर परमपूज्य आदरणीय श्रीगुरू भाऊंनी तो उत्सव तेवढ्याच जोमाने तेवढ्याच उत्साहाने सरस्वती मातेचा उत्सव भाऊंनी सांभाळला आणि म्हणून ही परंपरेला प्राप्त झालेला हा धर्म आहे आणि परंपरेला प्राप्त झालेला धर्म याची तपसाधना खूप मोठी असते। ते सांभाळणं, ते टिकवणं, ते करणं याच्या पाठीमागची जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या पुढे आणखीन करून घेत असते आणि म्हणून त्याच पद्धतीनं त्याच सायासानं परमपूज्य आदरणीय श्री गुरु गणेश महाराज पाटील त्याच उत्सवानं ही परंपरा प्राप्त झाली आणि सरस्वती मातेचा उत्सव या ठिकाणी साजरा करतात। का साजरा करायचा आमचे श्रीगुरू भाऊ सुंदर कारण सांगायचे, कारण का एकतर हा चातुर्मासाचा काळ आहे आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक साधक लोक विद्यार्जन करण्यासाठी अनेक चांगल्या क्षेत्राच्या ठिकाणी चांगल्या धामाच्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि वास्तव्य करून विद्यार्जन करत असतात आणि सर्वश्रेष्ठ आमच्या जीवनातलं ज्ञान विद्या ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे। कदाचित आम्हाला इतर गोष्टी नाही प्राप्त झाल्या तरी काही हरकत नाही, पण आमच्या जीवनामध्ये विद्या ही प्राप्त झालीच पाहिजे। परंतु विद्येची जी देवता आहे त्या देवतेची आमच्याकडून काहीतरी उपासना घडल्याशिवाय, तिची काहीतरी आमच्याकडून आराधना घडल्याशिवाय तिची कृपा होणार नाही आणि त्या देवतेची कृपा झाल्याशिवाय आमच्याकडून ते कार्य घडणार नाही। कारण का असं आहे, आमचे विष्णू महाराज विचारसागर पाठ सांगतात, विचारसागरामध्ये असं आले आमच्या शरीरामध्ये जेवढी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाला सुद्धा प्रत्येक इंद्रियाची एक वेगवेगळी देवता आहे
आणि त्या देवतेची त्या इंद्रियावरती कृपा झाल्याशिवाय ते इंद्रियसुद्धा चांगली काम करत नाहीत. त्या देवतेची त्या इंद्रियावरती कृपा असली पाहिजे. मनाची देवता चंद्र आहे, चंद्राची कृपा त्या मनावर झाली पाहिजे तरच ते मन व्यवस्थित राहतं, हे का नाही. म्हणजे डोळ्याची देवता सूर्य आहे, डोळ्याची देवता सूर्य आहे. सूर्याची कृपा असेल तरच आमच्या जीवनामध्ये दृष्टी चांगली आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणजे इंद्रियाच्या सुद्धा देवता आहेत आणि त्या देवतेची जर कृपा असेल तर आमची इंद्रियसुद्धा चांगली राहतील. तशी विद्येची देवता म्हणजे आमची सरस्वती माता आहे. आणि आम्ही सर्व साधक या चातुर्मासाच्या काळामध्ये विद्यार्जन करण्यासाठी जास्त उत्सुक असतो. नेहमी तर करतोच, पण जास्त उत्साहाने जास्त असतात. आणि म्हणून साधकाला ती उपासना घडली पाहिजे, सरस्वती मातेची आराधना घडली पाहिजे, तिची कृपा झाली पाहिजे आणि विद्या प्राप्त झाली पाहिजे. पण विशेष विद्या आमच्या श्रीगुरू भाऊ सांगायचे, विद्या अशी प्राप्त झाली पाहिजे. विद्यासुद्धा अनेक विद्या आहेत, 14 विद्या आहेत, 64 कला आहेत किंवा त्याच्यापेक्षा आणखीन त्याच्यामध्ये उपप्रकार सांगितले तर आणखीन विद्या असतील, अनेक विद्या असतील. पण त्याच्यामध्ये सुद्धा जी अध्यात्मविद्या आहे ती अध्यात्मविद्या आमच्या श्रीगुरू भाऊ आम्हाला या पाठशाळेमध्ये सांगायचे. कारण का अध्यात्मविद्या काय आहे इथं जर सांगायचं म्हटलं तर इथले खांबसुद्धा सांगतील की इथली अध्यात्मविद्या काय आहे का नाही. अध्यात्मविद्या काय आहे, इतर विद्या काय आहेत. आणि ती अध्यात्मविद्या करण्यासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये जास्त साधक राहतात. बरेच वेळेस काही लोक कुठं इतर ठिकाणी जातील पण कुठली तरी विद्या प्राप्त करण्यासाठी सुद्धा जातील. ज्यायोगी आमचा संसार वाढेल अशी विद्या प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही लोक जातील. पण तो हितं जे पंढरी क्षेत्रामध्ये राहतात ते अध्यात्मविद्या प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी राहतात. ही विद्या एवढी श्रेष्ठ आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे सरस्वती मातेच्या कृपेनं, श्रीगुरूंच्या कृपेनं. एवढी श्रेष्ठ आहे. आमच्या श्रीगुरू भाऊंनी गीता भाषेचा पाठ सांगत असताना एक वाक्य सांगितलं होतं, ही जी अध्यात्मविद्या आहे हिला राजविद्या म्हणतात. राजविद्या, इतर विद्या वेगळ्या आणि राजविद्या वेगळ्या. राजविद्या म्हणजे काय, विद्यानाम राजा, राजविद्या. विद्यांची जी राजा आहे ती राजविद्या आहे. ही राजविद्या ब्रह्मविद्या आहे, अध्यात्मविद्या आहे. का बरं? त्यावेळेस आमच्या श्रीगुरू भाऊनी एक वाक्य सांगितलं होतं, सकल वेदशास्त्र अध्ययन समुत्पन्न इहलोक परलोक साधनानी यानी यानी सर्वांनी पुंसः संसारवर्धकानी एव नतु निवर्तकाने. म्हणजे इतर विद्या प्राप्त झाल्या जीवनामध्ये तर त्या विद्या कशा आहेत, संसारवर्धकानी एव, संसारच वाढवणारे आहेत. कदाचित या लोकातली प्राप्ती नसेल, परलोकाचीच प्राप्तीची साधनं असतील, पण त्यायोगे सुद्धा संसारच वाढणार आहे. परंतु ही ब्रह्मविद्या जी आहे हिच्या बाबतीमध्ये सांगताना आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे गीता भाषेच्या पाठाच्या निमित्तानं, ब्रह्मविद्या तू, ही ब्रह्मविद्या जर प्राप्त झाली जीवनामध्ये तर स्वोत्पत्ती मात्रेनं विदुषः ब्रह्मताम गमयित्वा सकारण संसारम निशेषम निवर्तयति यथा प्रबोधः. सांगायचे की ब्रह्मविद्या प्राप्त झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर रात्री निघून जाते का घालवावं लागते, निघूनच जाते हे का नाही. सूर्योदया सरशी रात्री पळोनी जाया पैशी गेली देह अहंता तैशी अविद्ये सवे ज्ञानोबराय सांगतात. सूर्योदया सरशी रात्री पळोनी जाय कशी, आपैशी आपोआप निघून जाते. तसं ही गुरुकृपेनं, सरस्वती मातेच्या कृपेनं जर आमच्या जीवनामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त झाली तर यायोगी आमचा संसार निवृत्त होतो. जे अनेक जन्मच्या जन्म आम्हाला याने त्रास दिला आहे तो निवृत्त होतो. कसा, कारणासहित निवृत्त होतो. आणि म्हणून अध्यात्मविद्या आम्हाला प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि भगवंताची विभूती ही अध्यात्मविद्या. भगवंताने भगवद्गीतेमध्ये जो विभूती योग सांगितला 10व्या अध्यायामध्ये, त्या विभूती योगामध्ये भगवंताने काय सांगितलं, अध्यात्मविद्या विद्यानाम वादप्रवदतामहम. मी कोण आहे, विद्येमध्ये कोण आहे मी, अध्यात्मविद्या म्हणजे मी आहे. बघा, म्हणजे का, प्रत्येक क्षेत्रातलं मुकुटमणी म्हणजे भगवान आहेत, आहे का नाही. तसं अध्यात्मविद्येमध्ये विद्येमध्ये मी कोणची विद्या आहे, अध्यात्मविद्या मी आहे. आणि ती विद्या आम्हाला प्राप्त करायची. का, या विद्येनं काय होणार आहे, विद्या याच्यामध्ये सुद्धा एक आमचे श्री गुरुभाऊ अर्थ सांगायचे. नाम विविध, आहे का नाही, विविध वासना देती नाम खंडयती इति विद्या. अनेक प्रकारच्या आमच्या वासना जी खंडित करते तिला विद्या म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो, आणि तो उत्सव अतिशय खूप मोठ्या परंपरेनं प्राप्त झालेला आहे. आणि उत्सवासाठी आवर्जून सर्व आमच्या मुमुक्षू पाठशाळी, सर्वच आधी माझे विद्यार्थी असतील, मुमुक्षू पाठशाळेवरती सर्वच प्रेम करणारे, सर्वच जे भोवरती प्रेम करणारे, पाठशाळेवरती प्रेम करणारे जे सर्व साधक असतील ते सुद्धा सर्व या उत्साहासाठी आवर्जून उपस्थित राहतात. की दरवर्षी
त्यांच्या हा उत्सव तिकडं असतो कुकुरमुंडेकर महाराजांच्या मठामध्ये का जास्त प्रमाणात लोक असतात. पण ह्या कोरोनाच्या कालखंडापासून थोडा अल्प प्रमाणात असल्यामुळे इथं होतो हा उत्सव, जागापुरते येतं. आणि म्हणून सर्वांचे या उत्सवासाठी सरस्वती मातेचा उत्सव इतका डोक्यात नसतो, पण कुकुरमुंडेचा सप्ताह हे मात्र पद नक्की डोक्यात असतं आहे का नाही. सप्ताह कुठला आहे? कुकुरमुंड्याचा सप्ताह म्हणतात कारण का त्यांच्या मठामध्ये तो सप्ताह असतो आहे का नाही. आणि म्हणून त्या उत्सवाला सर्वजण उपस्थित राहत असतात. आणि आजही या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण बजे महाराज आहेत, आमचे आगडगावचे मामा आहेत की भाऊने ज्यांच्या मळ्यामध्ये वास्तव्य केलं आणि सर्व गाथ्याचं लिखाण केलं. अनेक दिवस ज्यांच्या मळ्यामध्ये पाठ चालली, अनेक विद्यार्थी राहिले, आम्ही पण तिथं राहिलो. मामा आहेत आमचे पिताश्री वडील बाप्पा आहेत, आमचे दळवे सर आलेले आहेत की ज्यांनी खरोखर भाऊंना प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण भाऊंचे विचार कुठून तरी कानाकोपऱ्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचले. आणि एक अल्पसा जरी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला तरी त्यांनी त्याच्याहून परीक्षा केली, हा विचार इतका मोलाचा आहे, तर आणखीन भाऊचे विचार कसे असतील. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी जसं म्हणतात की शितावून भाताची परीक्षा, तसं एखादी गोष्ट भाऊंची त्यांच्या कुठंतरी अंतःकरणाला स्पर्श करून गेली आणि भाऊ काय असतील असं त्यांच्या डोक्यामध्ये आलं. आणि भाऊवरती अतिशय त्यांनी प्रेम केलं. आणि भाऊंच्या आमच्या पुण्यतिथीचा उत्सव त्यांनी रोपळे गावामध्ये, तालुका माडा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये खूप मोठ्या हौसेनं आणि किती त्याच्यामध्ये आणखीन ओतता येईल आनंद, इतका प्रयत्नपूर्वक त्यांनी तो आनंद उत्सव साजरा केला, भाऊंचा सप्ताह केला. ते आजही या ठिकाणी उत्सव आहेत का हजर आहेत उत्सव. त्यांच्या तिथं सप्ताह झाला होता पण आज याची गरज नव्हती, पण का आलेत? त्यांनीसुद्धा आमच्या मोक्ष पाठशाला स्वतःचा परिवार समजले आणि म्हणजे परिवारात त्यामध्ये सामील आहेत ते पण. आणि म्हणून ते सुद्धा आवर्जून आपला पाठशाळेचा सप्ताह आलं पाहिजे. त्यांनी तेवढंच नाही केलं, भाऊंची परंपरा सांभाळायच्या दृष्टीनं आपण आता काहीतरी केलं पाहिजे, भाऊंचं तत्त्वज्ञान आणखीन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ही भावना निर्माण झाली त्यांच्या. आणि त्यांनी त्या ठिकाणी आध्यात्मिक गुरुकुल त्या ठिकाणी स्थापन केलं, अनेक विद्यार्थी ठेवले, भाऊंच्या सप्त्यामध्ये उद्घाटन केलं त्याचं, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी ठेवले. आमचे विष्णू महाराजसारखे विद्वान माणसं त्या ठिकाणी अध्ययन करून घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना विनंती करून थांबवलं. हाही उत्सव त्या ठिकाणी केला. आमचे सतीश महाराज कदम ज्यांचं कीर्तन केलं तेही आमच्या परिवारात खूप मोठं प्रेम करतात. 7-7 दिवस जिथं भाऊचे पुण्यतिथी असतात त्या ते उपस्थित राहतात. आमचे दत्ता महाराज बसले अतिशय सोलापूरहून येऊन जाऊन केलं 2-3 दिवस, पण आलेच आहे का नाही. कारण का त्यांचं एक हे अतिशय व्यापातले ते मला माहिती. भाऊ ज्यावेळेस गेले होते, भाऊ गेल्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक मासिकाला कीर्तन व्हायचं, पण त्यांनी एकही मासिक चुकलं नाही. प्रत्येक मासिकाला ते यायचे आवर्जून आहे का नाही. ही निष्ठा आहे, ओढून आणते. आमचे आत्माराम महाराज सुरोशे अनेक 1993 पासून या संस्थेच्या संबंधित आहेत, पण 93 पासून भाऊची जी परंपरेचे उत्सव आहेत हे कधीही कुठलाही जर व्याप असला तर ते कधीही चुकवत नाहीत. म्हणजे सर्व महाराज म्हणजे आमच्या मालेगाव परिसरातून रात्री मांड्याची पंगत झाली आणि मांड्याची पंगत ते म्हणले भाऊ म्हणायचे मांडेच करा, दुसरं तुम्ही काय करायचं नाही. आणि म्हणून त्यांनी तीच परंपरा सांभाळली. सगळ्या परंपरा आहेत. आणि म्हणून कीर्तनाची परंपरासुद्धा माझा इथं करण्याचा अधिकार नाही, पण भाऊ असताना नेहमी माधव महाराज शिवणी करतात त्याचं काल्याचं कीर्तन व्हायचं, पण तात्याला एकदा अडचण आली, भाऊ म्हणले हो की तू कीर्तन कर काल्याचं म्हटले. आणि मग ती सुद्धा परंपरा सांभाळण्याच्या दृष्टीने माझ्याकडे आलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज हा काला आहे आणि काल्याच्या कीर्तनाच्या सेवेकरता आपण नाथ महाराज अभंग सेवेकरता निवडलेला आहे. कारण का वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते. का बरं काल्याच्याच कीर्तनाने याची सांगता होते? याचं कारण आहे की पाठीमागं आम्ही 4 दिवस साधना केली. साधनेचं परिवसन हे साध्यामध्ये होत असतं. काहीतरी साध्य प्राप्त करायचं म्हणून साधना करायची. साधना का करायची? काहीतरी साध्यासाठी साधना करायची. तसं आम्ही जे पाठीमागे 4 दिवस अमृतानुभवाचं पारायण केलं हे सुद्धा जीवनातलं साध्यच आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यायोगी आम्हाला काय प्राप्त करायचं? अमृतानुभवाचं पारायण केलं, अन्नदानाच्या सेवा घडल्या येतं, कीर्तनाची सेवा घडली, सर्व प्रकारची तर काकड्याची विष्णू सहस्रनामाची सेवा घडली. साधनेचं परिवसन साध्यामध्ये होत असतं. आम्हाला साध्य प्राप्त झालं पाहिजे आणि जीवनातलं काला प्राप्त होणं हे साध्य आहे. का बरं? श्री गुरु भाऊ सांगायचे काल्याचे अर्थ अनेक सांगायचे. काला म्हणजे काय? काला म्हणजे आनंद आहे, काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे भगवंत आहे, काला म्हणजे भगवंत आहे. आणि तो काला प्राप्त करण्यासाठी म्हणजेच आनंद प्राप्त करण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. काला प्राप्त करण्यासाठी म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त करण्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. काला प्राप्त व्हावा याच्यासाठी म्हणजेच भगवंत प्राप्त होण्यासाठीच आमचा प्रयत्न चालू आहे. ही जी साधना घडली यायोगी आम्हाला काला मिळाला म्हणजे आमचं जीवन परिपूर्ण झालं. का? काला मिळाला म्हणजे भगवंत मिळाला, काला मिळाला म्हणजे आनंद मिळाला, काला मिळाला म्हणजे प्रसाद मिळाला. काही अंतिम साध्य आनंद मिळाला. याच्यापुढे आणखीन काय मिळवायचं तुम्हाला? याच्यापुढे उत्तर नाही आम्हाला.
एखादी सामान्य गोष्ट प्राप्त झाली, यायोगे काय मिळवायचं, त्याच्या पुढे ह्याने हे मिळवायचं, त्यानं ते मिळवायचं आहे. पण आनंद मिळाला, आता काय मिळवायचं, आता काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. याचा अर्थ आनंद ही अंतिम साध्य आहे. काला म्हणजे प्रसाद, आणि प्रसादाची व्याख्या आहे प्रसादस्तु प्रसन्नता. ज्यावेळी जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होईल त्याला प्रसाद म्हणतात. आणि प्रसन्नतेच्या पेक्षा आणखीन आम्हाला पुढलं काय पाहिजे हो, काहीच नाही पाहिजे. म्हणून हे अंतिम साध्य आहे. म्हणून कालेने सांगता म्हणजे काला मिळाला, प्रसाद मिळाला, प्रसन्नता मिळाली, काला मिळाला, आनंद मिळाला. आणि तिसरा अर्थ आहे काला म्हणजे भगवंत साक्षात. काला म्हणजे भगवंत आहे. जीवनामध्ये भगवंत प्राप्त झाला की आता काय करायचं, आता काहीच करायचं नाही. का असं आहे संसार आणि परमार्थामध्ये हाच तर फरक आहे. आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे पंचदशीच्या पाठामध्ये काय फरक आहे, ज्याच्यामध्ये आमचं कर्तव्य संपतं, प्राप्तव्य संपतं, त्याचं नाव आहे परमार्थ. जिथं आमचं कर्तव्य कधीच संपत नाही, प्राप्तव्यही संपत नाही, त्याचं नाव आहे संसार. परमार्थामध्ये एकदा भगवंत प्राप्त झाला रे झाला, आता काय मिळवायचं, काहीच नाही मिळवायचं. म्हणजे मिळवायचं संपलं, म्हणून करायचंही संपलं, आणि म्हणून आमच्या जीवनातलं दुःख संपलं. जिथं करायचं शिल्लक आहे, मिळवायचं शिल्लक आहे, तिथं दुःख संपू शकत नाही. का, कर्तव्य शिल्लक आहे, याचा अर्थ आशा शिल्लक आहे. आणि जिथं आशा शिल्लक आहे तिथं ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे, आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. आशा जैशी दुःखाते व्याली, आशा दुःखाला जन्म देणारे. आणि म्हणून हा परमार्थ आणि संसारातला फरक आहे. म्हणून काला मिळाला, भगवंत मिळाला, अंतिम साध्य प्राप्त झालं, आता काही करायची गरज नाही. म्हणून सांगतेसाठी काला असतो म्हणजे भगवंत मिळाला. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. हो. आणि काल्याची परंपरा आजची नाही, आहे का नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या भक्तासमवेत गोकुळामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये केला होता. पण तीच काल्याची परंपरा आमच्या साधू संतांनं आमच्यापर्यंत आणली. आणि म्हणून तर संतांचे आमच्या जीवनामध्ये खूप मोठे उपकार आहेत. कारण का ज्या गोष्टी द्वापारयुगामध्ये घडल्या, त्रेतायुगामध्ये घडल्या, पण संतांनी एवढ्या जवळ आणून आमच्यापर्यंत पोहोचवल्या की आत्ता आम्हाला वाटतं की आम्ही त्याच काळातलेत किंवा आत्ताच त्या गोष्टी केलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णाने, ते संतांनी आमच्यापर्यंत आणले. इथपर्यंतची आमची भावना तयार झाली. का, इतका काल निघून गेला आहे पण तरी देखील ते आम्हाला त्यात आनंदच मिळतो आहे, ते सांभाळण्यामध्ये आनंद मिळतो आहे, आणि ते आत्ताच घडल्यात असं वाटायला लागतं आहे. हे संतांचे उपकार आहेत. म्हणून संतांचे खूप मोठे उपकार आहेत. आमच्या ज्ञानोबराय तुकोबराधिक संतांनी, नामदेव महाराजांनी, त्यांनी सुद्धा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला केला. आणि तीच काल्याची परंपरा आजपर्यंत आणि आज या मोक्ष पाठशाळेमध्ये सुद्धा आलेली आहे. आणि या काल्याचं विशेषत्व असं आहे, याचं विशेषत्व असं आहे, आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे, ते म्हणायचे याचं विशेषत्व असं आहे की हा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा वैकुंठात पण मिळत नाही, हा वैकुंठात पण मिळत नाही. कुठं मिळतो, संताच्या संगतीतच मिळतो. वैकुंठात मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठात नाही. आणि हा काला खाण्यासाठी या काल्यामध्ये आमचे श्री गुरुभाऊ प्रकार सांगायचे. एक दही भाताचा काला आहे, एक हरिनामाचा काला आहे, आणि एक जीव आणि परमात्मा एकत्व निश्चयाचा म्हणजे जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानाचा काल आहे. 3 प्रकारचे काले सांगायचे. आणि 3 प्रकारचे काले वैकुंठात नाहीत. 3 प्रकारचे काले वैकुंठात नाही. पण 3 प्रकारचा काला कशासाठी तेही सांगायचे. ते म्हणायचे शरीरं पण 3 प्रकारचे आहेत आम्हाला. एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर आहे, आणि एक कारण शरीर आहे. स्थूल शरीर हे दिसतं, हे स्थूल शरीर आहे, खाऊन पुष्ट झालेलं आपलं, हे का नाही, स्थूल शरीर आहे. एक सूक्ष्म शरीर आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 19 तत्वाचं किंवा अंतकरण एकच घेतलं तर 16 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. आणि जे आत्मस्वरूपाची अज्ञान नावाची गोष्ट आहे ती कारण शरीरशास्त्रामध्ये सांगितलं. आणि सगळ्याच्या आमच्या जीवनामध्ये जिथपर्यंत आमच्या शरीराचा विसर असेल किंवा लय होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. मग याच्याकरता स्थूल शरीराकरता स्थूल शरीराच्या शुद्धतेकरता दहीभाताचा काल आहे. सूक्ष्म शरीराच्या शुद्धतेकरता, सूक्ष्म शरीर म्हणजे आमचं अंतकरण एक भाग घ्या फक्त, सूक्ष्म शरीराच्या शुद्धतेकरता दुसरा काल आहे हरिनामाचा. नामचिंतनाने आमचं अंतकरण शुद्ध होणार आहे, आमची वाणी पवित्र होणार आहे, आमची इंद्रिय पवित्र होणार आहेत, आहे का नाही. म्हणजे सूक्ष्म शरीर शुद्ध होणार आहे. सूक्ष्म शरीराच्या शुद्धतेकरता हरिनामाचा काल आहे. आणि आमचं अज्ञान घालवण्याच्या दृष्टीनं जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काल आहे. म्हणजे कारण शरीराच्या निवृत्तीकरता जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काल आहे.
याच्यामध्ये जो दही भाताचा काला आहे स्थूल शरीराच्या शुद्धतेकरता तुकोबराची भूमिका आहे. हा दही भाताचा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पण उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज सांगतात हा दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, पण दही भाताचा काला खाऊ. श्री गुरुभाऊ सांगायचे असं काय विशेष आहे हो त्याच्यामध्ये. ज्या साधू संतांनी जन्माच्या मरणाच्या दुःखाचं वर्णन केलं त्यांनी म्हणतात की आम्ही जन्माला येऊ आणि काय खाऊ तर दही भाताचा काला खाऊ. असं काय विशेष आहे? काय विशेष नाही. डोंगर पोकरायचा आणि उंदीर काढायचा असं असल्यासारखं झालं ना. जन्माला यायचं काय खायचं? दही भात खायचा. हां काय विशेष आहे याच्यामध्ये? आमचे भाऊ म्हणायचे कितीही गरीबातला गरीब असला तर दही भात खाऊ शकतो ना, कितीही गरीबातला गरीब असला तर दही भात खाऊ शकतो. मग त्याच्याकरता जन्माला यायची काय आवश्यकता? एवढं काय सायास करायची आवश्यकता आहे? काय विशेषता याच्यामध्ये? तर आमचे भाऊ सांगायचे याच्याकरता लक्षणा करावी लागेल, लक्षणेने अर्थ घ्यावा लागेल. भाऊंच्या भाषेत सांगायचं ना, भाऊंचंच आठवणार ना थोडा आहे का ना. लक्षणा करावं लागेल, लक्षणेनेच कळलं की आपल्याला दही भाताचा काला खाण्याकरता जन्माला यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कारण का शक्य संबंधो लक्षणा. हां ज्यावेळेस वाच्यार्थ संभव होत नसतो त्यावेळेस लक्षार्थाचा विचार करावा लागत असतो आहे का नाही. आणि म्हणून लक्षणा करायची. लक्षणेमध्ये तशी शास्त्रामध्ये प्रकार सांगितले. झहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि झहता अजहत लक्षणा म्हणजे भागत्या लक्षण आहे का नाही. झहत लक्षणं ज्याच्यामध्ये सोडायचं असतं त्याला झहत लक्षणं म्हणतात. काय आहे का नाही. काही भाग सोडायचा असतो फक्त त्याला झहत लक्षणं म्हणतात. ज्याच्यामध्ये अधिकाचा स्वीकार करावा लागतो त्याला अजहत लक्षणं म्हणतात. ज्याच्यामध्ये काही भाग सोडायचा असतो काही भाग स्वीकारायचा असतो त्याला भागत्याग लक्षणं म्हणतात आहे का नाही. याच्यामध्ये भाऊ सांगायचे दही भाताचा काला खाण्याच्या दृष्टीने मग कोणची लक्षणा करावी लागेल तर भाऊ सांगायची याच्याकरता अजहत लक्षणा करावी लागेल. अजहत म्हणजे काय? जो वाच्यार्थ आहे तो वाच्यार्थ संपूर्ण घ्यायचाच पण आणखीन थोडा हातच्या घ्यायचा त्याला काय म्हणायचं? अजहत लक्षणं म्हणायचं आहे का नाही. आणखीन थोडा हातच्या घ्यायचा त्याला अजहत लक्षणं म्हणतात. तसं दही भाताचा काला खायचा हो दही भाताचाच काला खायचा आहे वाच्यार्थ पूर्ण घ्यायचा. दही भाताचा काला खायचा आहे त्याच्याकरता जे म्हणतात हो दही भाताचाच काला खायचा आहे पण अधिक काय घ्यायचं? अधिक हे घ्यायचं की नुसता दही भाताचा काला खायला यायचं नाही आम्हाला तर तो भगवंताच्या हातातला खाण्याकरता यायचं आहे. हे याच्यातलं विशेष ते काय कुठेही मिळत नाही आणि याच्याकरता आम्ही जन्माला येतो आहे का नाही. आणि म्हणून घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. कोण देतो? भगवान स्वतः देतोय. हे भगवंताच्या हाताचं अधिकाचं ग्रहण करायचं याला अजहत लक्षणं म्हणतात. आणि म्हणून तो काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ इतकं याचं विशेषत्व आहे. आणि म्हणून तो काला आज या ठिकाणी उत्सव होतोय. मग तो काला कोण करतो? केवळ भगवंत करतो का? केवळ भगवंत काला करीत नाही. केवळ भक्त काला करतात का? केवळ भक्त हे काला करत नाहीत. मग काला करतो कोण? तर त्या ठिकाणी देव आणि भक्त हे दोघं मिळून काला करतात. अभंगाचं पहिलं चरण.
महाराज सांगतात देवभक्त दोन्ही करिता ती काला तयाच्या सुखाला वर्णी कवन. श्री संत एकनाथ महाराज सांगतात हा काला करतो कोण, हा आनंद देतो कोण, हे समाधान देतं कोण. देवभक्त दोन्ही करिता ती काला. देव आणि भक्त दोघं मिळून काला करतात. केवळ देवालाही करता येत नाही काला आणि केवळ भक्तालाही काला करता येत नाही. देव आणि भक्त मिळून काला करतात. कारण का, वास्तविक पाहिलं तर जे देवाचं रूप आहे, जे वास्तव रूप आहे निर्गुण आणि निराकार, त्या वास्तव रूपाला काला करण्यासाठी म्हणजेच हा भक्त्यानंद मिळवण्यासाठी भक्तच त्याला सगुण साकार रूपाला आणतात, सगुण साकार रूपाला आणतात. आणि देव आणि भक्त एकत्रित आले की मग मात्र हे तिन्ही प्रकारचे काले करतात. तर का भगवंताने हा दहीभाताचा काला तर गोकुळात केलाच केला, त्याचप्रमाणे हरिनामाचा काला केला. याचा अर्थ गोकुळातल्या सर्व जीवनामध्ये जे साधक होते, जे सर्व गोकुळात होते, सर्वांच्या अंतःकरणामध्ये भक्ती वाढवली. आणि भगवंताने आणि भक्तांनीच जीव ब्रह्मायक्य ज्ञानाचा सुद्धा काला केला. त्याच्याकरता आम्हाला गीताशास्त्र मिळालं आहे का नाही. हा कालाच आहे. गीताशास्त्र ही काल्याची निष्पत्ती. म्हणजे काय सांगतात की तो भगवान परमात्मा हा काला करण्यासाठी त्या भगवंताने काय केलं. त्या गीता भाष्यामध्ये उपोद घातली येत असताना आद्यगुरु शंकराचार्य सांगतात स्वप्रयोजन अभावे आपी. म्हणजे स्वतःचं कुठलंही प्रयोजन नव्हतं भगवंताचं, स्वतःसाठी त्याला काय करायचं नव्हतं, पण स्वप्रयोजन अभावे आपी, स्वतःचं प्रयोजन कुठल्याही प्रकारचं नसताना सुद्धा तो भगवान भगवान ज्ञान ऐश्वर तेज बल वीर्य तेजोभिही सदा संपन्न हा आपी. म्हणजे ज्ञानानं ऐश्वर्यानं तेजानं तो सदा संपन्न होता. आणखीन कसा होता तो भगवान, अज हा अव्यय हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव हा भूतानाम ईश्वर हा पिसन. तो अव्यय आहे, त्याचा व्यय होत नाही. अजय म्हणजे तो जन्मरहित आहे, तो सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे, तो नित्य शुद्ध आहे. बुद्ध म्हणजे तो ज्ञानस्वरूप आहे. असा असलेला भगवान परमात्मा पण हा काला करण्यासाठी ह्याने काय केलं भगवंताने, ह्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला करण्यासाठी या भगवंताने काय केलं, स्वाम मायाम आश्रित्य म्हणजे स्वतःची जी माया आहे तिला स्वाधीन केलं, वशीकृत्य तिला स्वाधीन केलं. आणि भगवंतानं काय केलं माहिती का, देवानिव ज्याता इव, देवानिव ज्याता इव, जसा शरीरधारी मनुष्य जन्माला येतो तसं भगवंताने जन्माला आल्यासारखं केलं. ही लीला आहे त्याची, जन्माला आल्यासारखं केलं. कशा करता, एक वाक्य उच्चारलं आचार्याने, भूतानु जिगृक्षया, म्हणजे सर्व प्राणीमात्रावर अनुग्रह करण्याच्या दृष्टीनं, सर्व प्राणीमात्राला ज्ञान देण्याच्या दृष्टीनं, म्हणजे हा ज्ञानाचा काला करण्याच्या दृष्टीनं भगवंत हा जन्मरहित आहे पण त्यांनी जन्मल्यासारखं दाखवलं. तो अव्यय आहे, अज आहे, सर्व शक्ती संपन्न आहे, तरी देखील माणसाप्रमाणे जन्मल्यासारखं त्याने दाखवलं हा काला करण्याच्यासाठी. आणि आल्याच्यानंतर काय केलं भगवंताने आल्याच्यानंतर हा ज्ञानाचा काला भगवंताने अर्जुनाला निमित्त केलं. आणि अर्जुनाला निमित्त करून हे ज्ञानाचा काला सर्व जगाला दिला आहे का नाही. देव आणि भक्त अर्जुनाने भगवान परमात्मा दिला. तिथं एक आचार्याने अतिशय सुंदर मुद्दा सांगितला. आचार्य सांगतात की भगवंताने अर्जुनालाच का सांगितला, अर्जुनालाच का हे ज्ञान सांगितलं, त्याचं कारण सांगत असताना विठ्ठल 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 विठ्ठल. पूज्य महाराजही या ठिकाणी समोर येऊन बसले. पण चला, कौतुक करण्याच्या दृष्टीने सुद्धा समोर असल्यावर लक्षात येईल की कौतुक कुठं करावं, कुठं ह्याला सांगावं लागेल काय चार गोष्टी आहे का नाही. तर त्या ठिकाणी सांगतात की भगवंताने हे गीताशास्त्ररूपी हे ज्ञान, म्हणजे हे ज्ञान दिलं, हे सुद्धा एक देव आणि भक्तांनी केलेला कालाच आहे हा जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा. मग हे ज्ञान अर्जुनाला दिलं, म्हणजे स्वतःचं कुठलंही प्रयोजन नसताना देखील देवानी व ज्याताही व ध्येयाप्रमाणे जन्मल्यासारखं दाखवलं. अज असताना, अव्यय असताना, प्राणीमात्राचा ईश्वर असताना जन्माला आल्यासारखा दाखवला. आणि प्राणीमात्रावरती अनुग्रह करण्याच्या दृष्टीने सांगितलं. पण अर्जुनालाच काही तत्त्वज्ञान सांगितलं. त्याच्यावरती आचार्याने गोड वाक्य सांगितलं. त्यांनी सांगितलं गुणाधिक्य अनुष्ठीयमान हा धर्म हा, ज्याच्याकडे गुणाचं आधिक्य आहे, एखाद्या व्यक्तीकडे गुणाचं आधिक्य आहे, श्रेष्ठ आहे असा अधिकारी एखादा पुरुष आहे, त्याने जर एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला तर तो धर्म, स्वीकारलेला धर्म, गुणाच्या आधिक्यवान पुरुषाने स्वीकारलेला धर्म आपोआप प्रचयम गमिष्यती, प्रसिद्धीला जात असतो. म्हणजे ज्याच्याकडे गुणाचं आधिक्य आहे अशाने जर एखाद्या धर्माचा स्वीकार केला तर तो आपोआप प्रसिद्धीला जात असतो. सामान्य व्यक्तीने एखाद्यानं जर एखाद्या गुणाचं ग्रहण केलं तर लवकर तो प्रसिद्धीला जात नाही. बघा, एखाद्या मोठ्या माणसाने काहीतरी बोलू द्या,
24 तास टी व्हीला बातमी तीच राहते. पण ज्याला गरिबी कुणी ऐकत ना त्याने मोदीला जरी शिव्या दिलं तरी कोणी मनावर धरत नाही. ऐका नाही, प्रसिद्धीला जात नाही त्यांचं. पण मोठ्याने बोलले की प्रसिद्धीला मोठ्या व्यक्ती नाही. तसं अर्जुन हा श्रेष्ठ भक्त आहे. आणि श्रेष्ठ भक्तानं जर त्या धर्माचं अनुष्ठान केलं, स्वीकारला, की तो आपोआप प्रसिद्धीला जाईल, जगापर्यंत पोचल. आणि त्या दृष्टीने अर्जुनाला निमित्त करून भगवंतानं हे गीताशास्त्र सांगितलं. आणि म्हणून हा गीताशास्त्र सांगितलं हा सुद्धा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला भगवंताने आणि अर्जुन नावाच्या भक्ताने म्हणजे देव आणि भक्त या दोघांनी मिळून केला. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 हो. आणि म्हणून हा काला कोण करतं? नाथ महाराज सांगितलं, देव भक्त दोन्ही करिता ती काला. देव आणि भक्त हे दोन्ही मिळून करतात. त्यात दहीभाताचा काला असेल देवभक्तच करतात. हरिनामाचा काला असेल कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथेची उत्तम चरणरज वंदिता. आहे का नाही? देवभक्त आणि नाम ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित आले की त्या ठिकाणी काय होतो? ह्या हरिनामाचा काला तयार होतो. आणि ह्या नामाच्या कालेनं सुद्धा आमच्या जीवनामध्ये शुद्धता प्राप्त होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून हे देव आणि भक्त हे दोन्ही मिळून काला करतात. आणि हा काला करतात का बरं करतात? त्याचं वर्णन करतात, सांगतात की तो काल्याचा जो आनंद आहे त्या काल्याच्या आनंदाबाबतीमध्ये सांगतात नाथ महाराज, तयाच्या सुखाला वर्णी कवन. त्या सुखाला कोण वर्णन करू शकतो? कारण का करणारा कोण आहे? देव आणि भक्त आहेत. देव आणि भक्त हे दोन करणारे आहेत. आणि या भगवान परमात्मा स्वतः निर्गुण निराकारातला इतका या काल्यासाठी सगुण साकार झाला आहे. हा आनंद देण्यासाठी सगुण साकार झाला आहे. किती आनंद असेल तो. कारण का वास्तविक त्याचं रूप असं आहे. श्री गुरुभाऊ आम्हाला काही श्लोक सांगायचे. तो कसा आहे? निर्विकल्प मनंतैंच हेतु दृष्टांत वर्जितम अप्रमेय मनादींच यज्ञात्वा मुच्यते बुधा. कसा आहे तो? निर्विकल्प अनंतैंच. तो निर्विकल्प आहे. तिथं विकारच चालत नाही कुठला. निर्विकार आहे. आम्ही गीता भाष्याचा पाठ चालू असतो आमचा ऑनलाईन. त्याच्यामध्ये न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. याच्यावरती आचरणी तो किती निर्विकार आहे ते परमात्मा स्वरूप. इतकं सुंदर चिंतन सांगितलं की उत्पत्ती हे आहे स्वरूप ज्या विकाराचं तो विकारही त्याच्याकडे नाही. नाश हे आहे स्वरूप ज्या विकाराचं तोही त्याच्याकडे नाही. वृद्धी होणं हे आहे ज्या विकाराचं स्वरूप तेही त्याच्याकडे नाही. इतका तो निर्विकल्प आहे. विकल्पही नाही आणि निर्विकारही आहे. हेतू दृष्टांत वर्जितम. जिथं कुठला हेतू चालत नाही, जिथं कुठला दृष्टांत चालत नाही. अप्रमेय. तो कुठल्याही इंद्रियाचा विषय होत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा मला वाटतं एका श्लोकामध्ये सांगत असताना सांगितलं गीतेमध्ये की तो अप्रमेय आहे. है का नाही? किती अप्रमेय आहे याच्याविषयी सांगताना आचार्य सांगतात की एक जणांनी सांगितलं अहो अप्रमेय कसा? तो शास्त्राने ओळखल्या जातो ना. प्रमेय म्हणजे विषय होणं. तो शास्त्राने ओळखल्या जातो. शास्त्राने जर तो ओळखल्या जात असेल तो अप्रमेय कसा असेल? अप्रमेय कसा असेल? तर त्यावेळेस आचार्याने सांगितलं शास्त्राने ओळखल्या जातो याचा अर्थ शास्त्राने फक्त त्याच्या आड येणारं जे अज्ञानाचं आवरण आहे फक्त अज्ञान बाजूला करणं एवढ्याच बाबतीमध्ये शास्त्र स्वतंत्र आहे. त्याची ओळख करून देण्यामध्ये ते स्वतंत्र नाही. म्हणून ते अप्रमेय आहे. अप्रमेय अनादींच. आणि कसं ते यज्ञात्वा मुच्यते बुधा. ज्याला जाणलं असताना ज्ञानी लोक मुक्त होतात हे त्याचं वास्तव रूप आहे. आणखीन एक सुंदर श्लोक सांगितला होता गुरुरे भाऊने. यम वर्णयितुम साक्षात श्रुतिरपी मुकेव मौनम आचरती स्वस्माकम मनुजानाम किम वाचा गोचर भवती. यम वर्णयितुम साक्षात. ज्याचं वर्णन करण्याकरता साक्षात श्रुतिरपी. श्रुती देखील वेदातले मंत्रसुद्धा मुकेव मौनम आचरती. मुक्याप्रमाणे मौन धारण करतात श्रुती देखील. आहे का नाही? आणि स्वस्माकम किम. तो काय मन आणि वाणीचा विषय होईल काय? वाचा गोचर भवती होईल काय? असं त्याचं रूप आहे. पण हा काल्याचा आनंद द्विगुणित करून जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हरिनामाचा काला असेल, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला असेल किंवा दहीभाताचा काला असेल याच्याकरता भगवान परमात्मा सगुण साकार झाला. आणि तो सगुण साकार कधी झाला? या काल्याची परंपरा ज्या भगवंताच्यापासून आली तो म्हणजे गोकुळामध्ये झाला. गोकुळामध्ये झाला. गोकुळामध्ये हा काला केला. म्हणून त्या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये साक्षात भगवंताच्या हातातून काल्याचा प्रसाद मिळाला, साक्षात भगवंताच्या मुखातून ज्यांना ज्ञान प्राप्त झालं, ज्यांना साक्षात भगवंताच्या द्वारा भक्ती प्राप्त झाली, गोपिकांच्या बाबतीमध्ये जी त्यांना विरहिणी अवस्था प्राप्त झाली, त्या काळामध्ये जी विरहजन्य भक्ती आनंद भगवंताने दिला हा
कालाचा आहे हरिनामाचा काल आहे का नाही. विरहजन्य जो भक्त्यानंद दिला हा भगवंतानेच दिला, भगवंताने त्यांच्यावरती कृपा करून दिला. आणि म्हणून ही ज्यांनी साक्षात भगवंताच्याद्वारे या गोष्टीचा अनुभव घेतला त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या बाबतीमध्ये नाथ महाराज सांगतात, तयाच्या सुखाला वर्णी कवन. त्या सुखाचं कोण वर्णन करू शकतो? कोणीही त्या सुखाचं वर्णन करू शकत नाही. याचा अर्थ जे भगवंताचं वर्णन करू शकत नाही, याचा अर्थ भगवंतापासून प्राप्त झालेलं जे सुख आहे त्याचंही कोणी आमच्या वाणीचा किंवा मनाचा विषय ते सुख होऊ शकत नाही. हे तर अनुभवाची जोग आहे, फक्त ते अनुभवजन्य आहे. आमचे परमपूज्य गुरुवर्य गणेश महाराज आमची चर्चा चालू आहे सगळे. ते म्हणजे भगवत चिंतनानं ज्ञानाच्या साधनेच्या द्वारा जो मनामध्ये वृत्ती तयार होती आणि त्या वृत्तीच्या द्वारा जो आनंद, विलक्षण आनंद प्राप्त होतो, जो गुदगुले अंतःकरणामध्ये होतात, ते वाणीनं किंवा सांगता येत नाही, ते मनानेही चिंतन करता येत नाही. हे कसं झालं, किती व्हायला लागलं, हे मनानेही चिंतन करता येत नाही, वाणीनंही ते सांगता येत नाही, ते फक्त अनुभवावं लागतं. हां शब्देवीनं संवादीचे, हे तर इंद्रियाने नता भोगीचे. हां बोला अधिका झोंबीजे हां प्रमेय असे आहे का नाही. इंद्रियाला न करता, शब्दाचा उच्चार न करता हे अनुभवावं लागतं आहे. आमचे गुरुरे भाऊ ज्यावेळेस पंचदशीचा पाठ सांगत होते आणि ज्यावेळेस ते तृप्तिदीप नावाचं प्रकरण सांगत होते भाऊ, आणि तृप्तिदीप नावाच्या महाराजांचे रोज पंचदशीचे पाठ चालू आहेत आहे का नाही. यूट्यूबला वगैरे पण महाराज टाकतात, सगळ्याला ऐकायला सगळ्या सोय होय म्हणून. भाऊ पंचदशीचे पाठ सांगायचे आणि ते तृप्तिदीप नावाचं प्रकरण होतं. प्रकरणाचं नावच होतं तृप्तिदीप. तृप्तीच कसली तृप्ती, साधी तृप्ती नव्हती ती, निरंकुशा तृप्ती. निरंकुशा तृप्तीचा पाठ सांगत असताना भाऊनी ज्यावेळेस ते शेवटचे श्लोक सांगत होते त्यावेळेस असं भाऊच्या चेहऱ्यावर असा ब्रह्मानंद ओसंडून कसा व्हावा तसं ते चेहरा दिसायचा, कारण का ते सांगतच होते तो ब्रह्मानंदाचा. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वम आद्य संपन्नम. मी धन्य का माझे जीवन सर्व प्राप्तव्य प्राप्त झालं. मी पुन्हा धन्य म्हणायचे. का धन्य? आता मला काय कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही. आणखीन ते श्लोक खूप सुंदर होते. ते म्हणते ते सांगायचे, दुःखीनो ज्ञा संसरंतो कामम पुत्रादिपेक्षया परमानंद पूर्णोहम संसारामी किमिच्छया. दुःखी असलेले, आज्ञाने असलेले, पुत्राधिकाच्या अपेक्षेने खुशाल संसार करोत. मी मात्र कसं आहे, स्वतः ती पाठ सांगताना भाऊ स्वतः मीच अशा भूमिकेत होते. हां मी मात्र कसं आहे, परमानंद पूर्णोहम, मी मात्र पूर्ण परमानंद स्वरूप आहे. संसार आम्ही किमिच्छया, मी काय म्हणून आणि कशा करता संसार करावा, का जीवरूपमय ज्ञानाचा काला प्राप्त झाला होता आणि त्याच्यामुळं त्या सुखाचं वर्णनच करता येत नाही. त्याचं हे सांगत असताना सांगितलं की या योगी अहो शास्त्रम, काय ते शास्त्र, या शास्त्राद्वारे आम्हाला कळालं नाही. अहो शास्त्रम महो शास्त्रम, काय ते शास्त्र. अहो गुरु काय गुरु, ते काय गुरु, अहो गुरु त्यांच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालं नाही ज्ञान. काय ते शास्त्र, काय ते गुरु, अहो गुरु आहे का नाही. त्याच्यानंतर पुढं सांगायचे, अहो पुण्यम, काय ते पुण्य. आणि शेवटचं वाक्य त्याच्यामधले, अहो सुखम, काय ते सुख आहे, वर्णन करू शकत नाही ते सुखाचं. तेच सांगतात, तयाच्या सुखाला वर्णी कोणीही वर्णन करू शकत नाही. म्हणजे ज्यांना प्राप्त झालं त्यांच्या बाबतीत नाथ महाराज सांगतात, म्हणून खरोखर जे गोकुळातले लोक आहेत, जे गोकुळचे जन आहेत, ते त्यांचं भाग्य धन्य आहे. का? त्याचं कारण आहे, जो स्वतः भगवान देवादिदेव महादेव शंकर आहेत त्यांचं सुद्धा जो ठेवणं आहे त्यांच्यावर हे खेळत होते, याचा विशेष आहे अभंगाचं दुसरं चरण. धन्य
संत एकनाथ महाराज सांगतात, भगवंतांनी ज्यांच्यावर साक्षात्काराचा आनंद घेतला, की ज्यांच्या निमित्तानं जगापर्यंत पोहोचला, ते जे गोकुळीचे जन आहेत, नाथ महाराज त्यांच्याबद्दल शब्द उच्चारतात. कारण का संत सहजासहजी कोणाचंही वर्णन करत नाहीत, कोणाचंही वर्णन करत नाहीत. अवास्तव तर अजिबातच वर्णन करत नाहीत. जे वास्तव आहे तेच करतात आणि ते अधिकारी पुरुषाचंच वर्णन करतात. नाथ महाराज सांगतात काय, धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. त्या गोकुळजनांचं भाग्य धन्य आहे. कारण का संसारिक भाग्य वेगळं आणि पारमार्थिक भाग्य वेगळं. संसारिक भाग्य कदाचित कधी ते भाग्याचं अभाग्य होईल सांगता येणार नाही, म्हणून परमार्थिक भाग्य प्राप्त झाले की ते भाग्यच होणार आहे, ते भाग्यरूपच होणार आहे. तेव्हा गोकुळजनाचं एवढं भाग्य आहे, धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. का? पहिली गोष्ट, गोकुळामध्ये भगवान प्रगट झाले होते. प्रगट होण्याची भूमी भगवंताने गोकुळ प्रगट केली. त्याच्यामध्ये विशेष आमच्या भारतभूमीमध्ये देवाचे सर्व अवतार आहेत, हे का नाही. मला एक जणाने विचारलं, महाराज हे सगळं तुमचं जे चाललं आहे का, हे लोकांना तुमचं दिशा बदलण्याचं काम चालू आहे म्हटले हितच अधर्म वाढतो का, म्हटले हितच देव अवताराला येतो का. सगळे भारतातच देवाचे अवतार आहेत, परदेशात काय एखादा देव अवताराला गेला नाही. देवाचे जेवढे अवतार तेवढे भारत देशामध्येच आहेत, इतर देशामध्ये का अवतार नाहीत. त्याला सांगितलं, बाबा त्याचं कारण आहे, भगवान धर्मरक्षणाकरता अधर्माच्या नाशाकरताच येतो, ही गोष्ट खरी आहे. आणि भारतात अधर्म वाढला कीच देव येतो म्हटले, परदेशात तर अधर्मरूप असल्यासारखेच, हे नाही. अधर्मरूप असले इतके संसार, इतकं हरिकीर्तन असले, चंद्रभागा असलं, पंढरपूर क्षेत्र, इतका उत्सव, इतकं एकमेकाला माऊली माऊली म्हणत सोहळ्यामध्ये चाललं, एवढा आनंद इतर देशामध्ये नाही. पण तरी देखील देवाचे अवतार हितच का, हितच अधर्म वाढतो का, हे तुम्हीच तयार केलेलं आहे म्हटले सगळं. मी त्याला सांगितलं, अरे बाबा तसं नाही. त्याचं कारण असं आहे म्हटले, आपलं हे शरीर आहे, आपलं हे शरीर आहे. या शरीराला मला सांगा बसले थोडं, जर पायाला थोडीशी ठेच लागली की आपण मोठ्या दवाखान्यात जातो का आयसीयूमध्ये? अजिबात जात नाही, अजिबात जात नाही. घरीच मलमपट्टी करण्याची तयारी, काही नाही मलमपट्टी भेटली तर तिथं चुना लावायची तयारी त्याला, आहे का नाही. तेवढ्यावर आम्ही त्याचं थांबवू शकतो, रिक्स घेत नाही एवढे. आम्हाला थोडंफार गुडघ्याला खर्चटलं तरी आम्ही लई मोठ्या आयसीयूमध्ये दवाखान्यामध्ये जात नाही लगेच गडबडीनं. पण आमच्या हृदयामध्ये जर चमकलं तर मात्र कोणी जरी थांबा म्हटलं, थांबा एवढा रबडी खाऊन जा, रबडी केली रबडी खाऊन जा, असं कोणी जरी म्हटलं तरी थांबणार नाही छाती चमकायला लागल्यावर. का? लवकर आणि चांगल्या दवाखान्यात जाणार. का? अंगठ्याला ठेस लागली म्हणजे शरीर पडणार नाही आपलं, बरोबर आहे सर. गुडघ्याला खर्चटलं म्हणजे शरीर पडणार नाही, पण हे हृदयात चमकलं तर शरीर पडण्याची शक्यता आहे, म्हणून हे सांभाळलं पाहिजे. तसं हे संपूर्ण सृष्टीरूपी शरीर आहे. या संपूर्ण सृष्टी शरीरामध्ये कदाचित अमेरिकेत अधर्म वाढला तर देवाला वाटतं अंगठ्याला ठेस लागले, तिथं अधर्म वाढला म्हणजे शरीर पडत नाही. इंग्लंडला तर त्या ठिकाणी अधर्म वाढला तर देवाला वाटतं गुडघ्याला खर्चटलं, एवढं काय मनावर धरत नाही तो. पण भारत देशात अधर्म वाढला की देवाला वाटतं हृदयावरती आक्रमण झाले. का? भारत देश म्हणजे हृदय आहे सृष्टीचं, आणि या हृदयावर आक्रमण झाले असं वाटतं, म्हणून इथं थोडा अधर्म वाटला की देव इथं अवताराला येतो, आणि म्हणून भगवंत इथं अवताराला येतात. आणि येत असताना भगवान अवताराला आले कुठं? गोकुळामध्ये आले. सुरुवातीला वसुदेव देवकीच्या उदरामध्ये आले. आपण जन्मकार्य अभंग चिंतन असं मिळूनच करत चालू बरं का, म्हणजे आपल्याला वेळ पण थोडी आहे का नाही. भगवान तिथं अवताराला आले, वसुदेव देवकीपाशी आले, तिथूनच त्यांना गोकुळामध्ये आणलं. नंदबाबा आणि यशोदा माता त्यांना तिथं एक माता पिता भेटले. खरोखर त्यांचंही ते भाग्यच आहे, भगवान स्वतः अवताराला येतात. कारण का असं एक प्रसंग सांगितला जातो, दशरथ राजाला अनेक दिवस पुत्र नव्हता, एवढा पण का नव्हता पुत्र, याचं एका रामायणकाराने सुंदर चिंतन सांगितलं. दशरथ राजाला इतक्या दिवस पुत्र का नव्हता, त्याचं कारण सांगताना असं सांगितलं की दशरथ राजा इतका मोठा धर्मात्मा होता, एवढा पुण्यवान होता, एवढा धर्मात्मा होता की त्या तोलामोलाचा पुत्र कसा देवा हे ब्रह्मदेवाला कळत नव्हतं. त्या तोलामोलाचा पुत्र, त्या पुण्याईच्या तोलामोलाचा पुत्र कसा देवा हे ब्रह्मदेवाला कळतच नव्हतं. शेवटी साक्षात भगवंताला यावं लागलं, म्हणून इतके दिवस पुत्र नव्हता. म्हणून ते येण्याचं ठिकाण कसं असलं पाहिजे. म्हणून ज्या वसुदेव देवकीच्या कुळामध्ये भगवान येत आहेत, आणि कशा करता येतात? धर्मरक्षणाकरता येत आहेत, आनंद देण्याकरता येत आहेत, सर्वांना काला करण्यासाठी येत आहेत. काय येतात? त्याचं कारण गीता भाषेमध्ये सांगितलं, धर्माचं रक्षण. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या गोड सांगितले, जगत हा स्थिती कारणम प्राणिनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस हेतू यस धर्म हा
ब्राह्मणादयी वर्णिभिः आश्रमिभिः च स्त्रियोर्तीभिः अनुष्ठीयमानः सहाय्यव धर्म. धर्माची व्याख्या सांगितली जो जगाच्या स्थितीला कारण आहे, जो प्राण्यांच्या या लोकातल्या आणि परलोकातल्या उत्कर्षाला कारण आहे, जो साक्षात मोक्षालाही कारण आहे, साक्षात अभ्युदय आणि निस्त्रियसित मोक्षालाही कारण आहे. आणखीन जो श्रेष्ठ असलेल्या आश्रमांकडून अनुष्ठान केलं जातो, ज्यांना उत्सुकता की आपलं कल्याण व्हावं अशा लोकांकडून ज्याचं अनुष्ठान केलं जातं त्याला धर्म म्हणतात. आणि तो धर्मरक्षणाकरता भगवान अवतरले. तो त्याचंही कारण सांगितलं का असं झालं. त्या धर्माच्या बाबतीमध्ये हा सूर्यालाच भगवंतांनी पहिला धर्म सांगितला होता, वेदोक्त धर्म. त्याच्याही आदगोरचं सांगताना चिंतन सांगितलं भगवंतांनी प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म. प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म. निवृत्ती लक्षण धर्म हा सनकादिक ऋषींना सांगितला होता आणि प्रवृत्ती लक्षण धर्म असलेले प्रजापती असलेले मरीचादिक ऋषींना सांगितला होता. पण दीर्घकाल त्या धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर कालांतराने तो लोपच चालला आणि ते लोपलेलाच धर्म पुन्हा प्रबुद्ध करण्यासाठी भगवान वसुदेव आणि देवकीच्या कुळामध्ये अवताराला आले. आणि अवताराला आलेले भगवान ज्यावेळेस ते गोकुळामध्ये आले, गोकुळात पहिल्यांदा आल्या आल्या गोकुळामध्ये पहिली गोष्ट अशी घडली, गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवान गोकुळात आले आणि काय झालं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तिथल्या सुखाला अंत राहिलं नाही, पार राहिलं नाही, लेखा राहिलं नाही, मोजमाप राहिलं नाही, इतकं सुख झालं. बघा हेच आपल्याला सांगायचं, धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. त्यांना पण ते सुख मिळालं ना. कारण का असं आहे, गोकुळामध्ये देव आले आणि अनेक घटना घडल्या. काय काय घटना घडल्या? पहिली घटना घडली की गोकुळामध्ये जे सुख झालं ते अमर्याद सुख झालं. पहिली गोष्ट घडली. दुसरी गोष्ट, भगवान गोकुळामध्ये आले आणि गोकुळात आल्याच्यानंतर असं घडलं की गोकुळामध्ये असं झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला, घरोघरी लक्ष्मीचं वास्तव्य झालं. तिसरी गोष्ट अशी घडली, भगवान गोकुळामध्ये आले आणि गोकुळातल्या लोकांना असं झालं, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. आपोआप त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. का ब्रह्मस्थित आलं होतं ना, म्हणून तर धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. म्हणजे अभंगाच्या चिंतनात आणि चरित्राच्या चिंतनामध्ये. हां, का भगवान तिथं आले आपोआप ब्रह्मज्ञान झालं. भगवान तिथं आले घरोघरी लक्ष्मी आली. का हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. भगवंताला सोडून लक्ष्मी राहू शकत नाही. भगवंता सोडून लक्ष्मी, मग भगवान आले लक्ष्मीला यावंच लागलं. भगवान आले सुख झालं. चौथी गोष्ट आणखीन घडली, चिंता ते पळाले गोकुळा भावेरी. भगवान आले, चिंता नावाची गोष्ट गोकुळात राहिलीच नाही, आहे का नाही. प्रवेशी भितरी केल्या देवे. अशा गोष्टी गोकुळामध्ये घडल्या. आणि म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. गोकुळजनाचं खूप मोठं भाग्य. मग आता आमचं भाग्य नाही का? हो, आम्ही सुद्धा भाग्यवान आहेत. एकतर त्या प्रसादाची परंपरा आमच्यापर्यंत आली. पहिली गोष्ट, साधू संतांनी आमच्यापर्यंत आणली. श्री गुरुभाऊंच्या माध्यमातून ज्ञानाच्या सहित सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आणल्या. पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, गोकुळजनांचं भाग्य आहे. याचा अर्थ काय, आम्ही सुद्धा गोकुळजन झालं पाहिजे. आणि गोकुळजन जो होतो तो भाग्यवानच आहे. मग गोकुळजन होणं म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये त्या काळात गोकुळीच्या लोकांची जी अवस्था होती, गोकुळजन ही एक अवस्थाच आहे. त्या गोकुळजनाची काय अवस्था होती, ती अवस्था आमच्या अंतःकरणामध्ये बांधली की आम्ही सुद्धा गोकुळचे जन झालो. गोकुळचे जन झालो. आम्ही सुद्धा भाग्यवानच होणार त्यायोगे. पण आमच्या अंतःकरणाची ती अवस्था तयार झाली पाहिजे. कशी अवस्था तयार झाली पाहिजे की कुठल्याही निमित्तानं भगवंताला पाहावं वाटणं ही त्यांची अवस्था होती. सतत त्या भगवंताचंच नामचिंतन करत होती, त्यालाच गात होती, त्यालाच आठवत होती. तच्चिंतनम तत्कथनम
अन्योन्यं तत्प्रबोधन हे भक्तिशास्त्राच्या बाबतीत सुद्धा त्यांनी पूर्ण लागू केलं होतं. त्याचंच बोलायचे, त्याच्याबद्दलच भगवंताबद्दलच बोलायचे, भगवंताबद्दलच ऐकायचे, चर्चासुद्धा भगवंताबद्दलच करायचे आणि मनामध्ये चिंतनसुद्धा त्याचंच करायचे. दुसरा विषयच नव्हता. एक विषय तो सकळांचा हरी. सगळ्यांचा एकच विषय झाला होता, फक्त हरी. मग तोच विषय आमच्या अंतकरणाचा तयार झाला तर आम्ही सुद्धा गोकुळजनच आहेत. आम्ही सुद्धा गोकुळजनच आहे का नाही. गोकुळजन झालं पाहिजे. कशी अवस्था असली पाहिजे, किती आमची उत्कंठा लागली पाहिजे भगवंताला पाहण्यासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी. आमची वृत्ती कशी असली पाहिजे. एका शास्त्रकाराने गोड सुंदर श्लोक सांगितला की आम्हाला काय उत्कंठा लागली पाहिजे भगवत दर्शनाची, आणि ती उत्कंठा लागणं हे आमचं गोकुळचं जन आहे. गोकुळजन आहेत आम्ही सुद्धा, पण ती उत्कंठा लागली पाहिजे. कशी, त्याचा एक सुंदर श्लोक सांगितला. अजात पक्षा इव मातरम खगाः स्तन्यम यथा वत्सतरा क्षुदार्ताः प्रियं प्रियेव विशितं विषन्ना मनोरविंदाक्षि दिदृक्षते त्वाम. एका महात्म्याने देवाकडं मागणंच मागितलं. हे मागणं असं की हे आम्हाला गोकुळीचे जन बनवणारं मागणं आहे. तो म्हणतो देवा माझ्या मनाला, देवाकडंच भार सोपवलं त्याने. देवा माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे, एवढी तीव्र ओढ लागली पाहिजे, एवढी तीव्र ओढ लागली पाहिजे. त्याच्याकरता त्यांनी 2-3 दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत दिला त्याने अजात पक्षा इव मातरम खगाः. ज्याप्रमाणे नुकतीच एखाद्या पक्षिणीची लहान लहान पिल्ली आहेत आणि ती लहान लहान पिल्ली ती पक्षीने आपल्या घरट्यामध्ये ठेवते आणि ती पक्षी चारा आणण्यासाठी दूर देशाला जाते. चारा आणण्यासाठी दूर देशात गेलेल्या त्या पक्षिणीची येण्याची वाट ती लहान लहान पिल्ले जितक्या आतुरतेनं पाहतात देवा, देवा ती आतुरता माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची दे. पहिलं उदाहरण, ती आतुरता माझ्या मनाला दे तुमच्या दर्शनाची. पहिलं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण दिलं स्तन्यम वथा यथा वत्सतरा क्षुदार्ताः. ज्याप्रमाणे नुकतीच व्यालेली गाय 4-5 दिवसाची, आणि नुकतीच व्यालेली गाय आणि तिला आपण दूध काढायच्या वेळेस तिचं जे वासरू आहे वत्स, त्याला आपण गायच्या काशीमध्ये सोडतो दूध प्यायला. बरोबर बापू. हां, जर्शीकडं नसतं तसं काय भानगड. पण गावरान बापूकडं गावरान गाय चांगलं आहे का नाही. आमच्या महाराजाकडे सुंदर गाय सांभाळतात अतिशय. इथं पंढरपूर क्षेत्रामध्ये सांभाळतात अतिशय आवडी नाही का नाही. तर त्या वासराला सोडतात गायचं स्तनपान करण्यासाठी, काशीमध्ये सोडतात. मग ते प्यायला लागल्याच्यानंतर आम्ही शेतकरी वर्ग करतो, थोडं पेलं गायीने पाना सोडला की त्याला महागा वाढायला बघतो. महाग नाही वाढला तर शेतकरी कसला आहे का नाही. मग त्याला महाग वाढायला लागतो. मग मला सांगत होता, मला त्याला महाग ओढत असताना वडल्या महाग येतं का ते तिकडं ओढ खातं. इतकं ओढ खातं जीव ताणून, इतकं ओढ खातं. त्याची जी आतुरता आहे तिकडं ओढ खाण्याची काशीकडे पुन्हा, त्याची जी आतुरता आहे देवा, ती आतुरता माझ्या मनाला लागली पाहिजे तुमच्या दर्शनाची. देवाकडे मागणे माझ्या मनाला ती आतुरता लागली पाहिजे. दुसरं उदाहरण दिलं. तिसरं उदाहरण दिलं की एखादी पतिव्रता स्त्री, एखादा पती दूर देशाला गावाला निघून गेल्याच्यानंतर आज येतो असं सांगितल्यानंतर त्या दिवशी तो येण्याची वाट ती जेवढ्या आतुरतेनं पाहते, देवा ती आतुरता माझ्या मनाला दे. ही आतुरता ज्याच्या मनामध्ये निर्माण झाली तो गोकुळीचा जन आहे, तो भाग्यवान आहे. का भगवान त्याला हे काला द्यायला तयार आहे का नाही. किंवा दुसरी एक अवस्था, आणखीन एका विद्वान महात्म्याने एक सुंदर श्लोक सांगितला की आमच्या जीवनामध्ये कसं असलं पाहिजे त्यावेळेस आम्ही गोकुळीचे जन होऊ, आम्ही सुद्धा ते भाग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ. त्याने सांगितलं देवा माझ्या या इंद्रियाचा वापर कसा झाला पाहिजे. त्यावेळेस तो सांगतो की माझ्या जीवनामध्ये असं झालं पाहिजे की देवा माझ्या मस्तकाचा वापर कशासाठी झाला पाहिजे, माझ्या दृष्टीचा वापर कशासाठी झाला पाहिजे, माझ्या हाताचा वापर कशासाठी झाला पाहिजे. त्यावेळेस तो सांगतो की माझा हात देवा तुझी चरणसेवा करण्यासाठीच याचा वापर झाला पाहिजे. देवा माझं मस्तक तुमच्या चरणकमलाच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. देवा माझी दृष्टी, या दृष्टीचा वापर मात्र याच्यासाठी झाला पाहिजे. दृष्टी सताम दर्शनेस्तु भवत्तनो नाम. देवा माझ्या दृष्टीनं देवा तुमच्या समान जे संत आहेत त्या संताला पाहण्यासाठीच दृष्टीचा वापर केला पाहिजे. असं माझ्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि असं ज्याचं जीवन झालं ते कोण आहेत, गोकुळीचे जन आहेत. आणि म्हणून ते भाग्यवान आहेत. ते भाग्यवान आहेत. ते ज्यांचं ते झालं ते भाग्यवान आहेत. ते पंढरपुरात असो, नाहीतर बीडला असो, नाहीतर उस्मानाबादला असो. हां, पण ते गोकुळचे जण झाले की ते भाग्यवान आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनाचे. त्यांचं भाग्य गोकुळामध्ये. सकाळी बजेर महाराज आमचे प्रदर्शनाला गेले, प्रदर्शना करून आले आणि आल्याच्यानंतर म्हणले गोकुळाचा असं विशेष आहे म्हटले
इतकं विशेष आहे म्हणले. तिथं मोक्षाची प्राप्ती अशी होते म्हणले. तिथं जन्माला तरी मुक्त होतो म्हणले. तिथं मेला तरी मुक्त होतो म्हणले. तिथं एखादा संस्कार 16 संस्कारामध्ये एक जरी संस्कार केला तरी मुक्त होतो म्हणले. मग समजा एखादा लग्नाचा संस्कार केला त्यांनी ते सांगितलं लग्नाचा संस्कार जरी तुम्ही तिथं केला तरी मुक्त होतो म्हटले. नाही काय झालं तर इकडं मेला आणि हाडकं नेऊन तिथं टाकले तरी मुक्त होतो म्हणले. आहे की नाही, तरी मुक्त होतं म्हणले. हे गोकुळाचं एक स्थान महात्म्य आहे, एक त्या धामाचं महात्म्य आहे. तसं आमच्या या पाठशाळेचं महात्म्य बघा. आमच्या पाठशाळेत निस्ता जन्माला म्हणजे निस्ता आला काहीच केलं नाही तिने, तसा निघून गेला तरी मुक्त होणार आहे नुसता आहे का नाही, नुसता आला म्हणजे फक्त जन्माला तरी तो मुक्त होणार आहे. नुसता आला आणि तर शेवटपर्यंत राहिला, पुष्कळ दिवस राहिला शेवटसारखे तरी तो मुक्त होणार आहे. आणि 16 संस्कारापैकी एखादा संस्कार फक्त विष्णू सहस्रनामाचाच रोज पाठ करीत राहिला, बाकी काही नाही, फक्त विष्णू सहस्रनामाचाच रोज त्यांनी पाठ करीत राहिला. आमच्या पाठशाळेची खूप मोठी परंपरा आहे. कदाचित एखाद्या दिवशी विचारसागराचा पाठ होणार नाही, कदाचित वृत्तीप्रभाकरचा पाठ होणार नाही, कदाचित ब्रह्मसूत्राचा पाठ होणार नाही, पण विष्णू सहस्रनाम झालं नाही असा दिवस उजाडणार नाही. तेवढा एक संस्कार जरी त्यांनी इथून घेऊन गेला तरी तो मुक्त होणार आहे. शेवटी काहीच नाही जमलं फक्त भाऊंचा सेवक म्हणून आहे का नाही, जसं हस्ती नेऊन टाकलं तरी होतं आहे तसं आहे का नाही, कुठल्या तरी निमित्ताने सेवेला इथं येत राहिला, आनंद घेत राहिला तरी तो मुक्त होणार आहे. आणि म्हणून जसं धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनाचे तसं धन्य भाग्य त्यांचे मोक्ष पाठशाळेजनांचे. विठ्ठल 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 हो. म्हणून त्या गोकुळजनांचं भाग्य आहे का, ते नित्य त्या भगवंताला पाहत होते, नित्य त्याचा अनुभव घेत होते. आणि हे भाग्य प्राप्त करण्यासाठी सामान्य लोकांना ते भाग्य जमत होतं, भल्या भल्याला ते जमत नव्हतं. ते भाग्य होण्यासाठी अनेक जन्मच्या जन्म तपश्चर्या करावी लागली, अनेक जन्मच्या जन्म साधना करावी लागली, तेव्हा ते भाग्य प्राप्त झालं. गोकुळात जे गोपाळ होते, गवळणी होत्या, त्या सामान्य नव्हत्या. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, वेदातल्या साक्षात मंत्रच तिथं जन्माला आले होते. अनेक जन्मच्या जन्म तपश्चर्या करणारे ऋषीमुनी त्या ठिकाणी होते का साक्षात परब्रह्म अनुभवाला तिथं मिळणार होतं, नाही का नाही. आणि ते अनुभव करण्यासाठी, ते श्रीकृष्ण प्रेमामृत जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी एक कथा आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे. कशा लोकांनी सुद्धा त्याची अपेक्षा केली. जाबाली नावाच्या ऋषींची कथा आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे. जाबाली नावाचे ऋषी एकदा जंगलातून चालले होते आणि जात असताना त्या जाबाली नावाच्या ऋषीला एक तरुण स्त्री तपश्चर्या करताना जंगलामध्ये दिसली. आणि त्यावेळी जाबाली ऋषी त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं, कोण आहेस तू, का तपश्चर्या करतेस, काय प्राप्त करून घ्यायचं आहे तुला, कशा करता एवढ्या भयंकर वर्णामध्ये येऊन तपश्चर्या करतेस. त्यावेळेस त्या स्त्रीनं उत्तर दिले, ते म्हणते मी कोणी सामान्य स्त्री नाही. कोण आहे, तिने उत्तर दिले गोडे, ब्रह्मविद्या हमतुला योगींद्रय्याच्या मृग्यते साहम हरिपदाम भोज काम्यया सुचिरम तपहा चरामस्मिन् वने घोरे ध्यायंती पुरुषोत्तमम तथापि शून्यमात्मानम मन्ये कृष्ण रतिमिना. बघा ते काय म्हणते, ब्रह्मविद्या हमवतोला, मी सामान्य नाही, मी साक्षात ब्रह्मविद्या आहे. कसली, योगींद्रयाच्या मृग्यते, जे ज्याच्याकरता मोठे मोठे योगी लोक ज्या ब्रह्मविद्येचा शोध घेत आहेत ती मी ब्रह्मविद्या आहे. परंतु काय झालं, मी ती ब्रह्मविद्या मी घोरवनामध्ये आले, तपश्चर्या करायला लागले, भगवान परमात्म्याचं स्मरण करायला लागले, ध्यान करायला लागले. कशा करता, त्यावेळेस ती सांगते, मी ब्रह्मानंदेन पूर्णोहम, मी ब्रह्मानंदाने परिपूर्ण आहे, ब्रह्मानंदाने परिपूर्ण आहे. पण तेन आनंदेन अतृप्त देही, त्या श्रीकृष्ण परमात्म्याचा जो भक्त्यानंद आहे त्या भक्त्यानंदाने मात्र मी थोडी अतृप्त आहे. बघा अतृप्त आहे. आणि मग त्याच्याकरता मी चरामस्मिन वने घोरे, घोर वनात आले, त्याचं ध्यान करायला लागले. का, ते सांगते की मी ब्रह्मानंदाने पूर्ण जरी असले तरी मी ते काय म्हणते स्वतःला तथापि शून्य महात्मानम मन्ये कृष्ण रते विना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याविषयी अहेतुक का भक्ती, साध्य भक्ती जीवनामध्ये प्राप्त झाली नसेल तर मी स्वतःला शून्य समजते, शून्य समजते. आणि त्या गोकुळच्या जनाला प्राप्त झालेली होती. हो, मग भाग्यवान म्हणावंच लागेल ना, जे ब्रह्मविद्येला प्राप्त नव्हतं ते त्यांना प्राप्त झालं होतं. आणि म्हणून महाराज सांगतात, धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनाचे. का, आणखीन एक कारण सांगतो. आमच्या महाराजांनी सांगितलं काय, गोकुळीच्या गवळिया गोपी गोदना सकळा हरिसुख फावले रे हरिसुख पावले, आहे का नाही. योगिया मुनिजना ध्याने ते सुख आसनी शयने. योग्यांना, मुनीला, ऋषींना 6 महिने समाधी लावून जे सुख अंतकरणात मिळत होतं ते सुख गोकुळातल्या लोकांना कसं मिळत होतं, सहज मिळत होतं. कोणाकोणाला, गोकुळीच्या गवळी लोकाला मिळत होतं.
म्हणजे गोपाळांना गोकुळीच्या गवडिया गोपी गोपिकांना गोधना गायांना सकळा सर्वांना काय मिळत होतं? हरिसुख फावले रे, हरिसुख फावले. त्यांना हरीचं सुख मिळत होतं, साक्षात हरीचं सुख मिळत होतं, साक्षात भाऊंचं सुख मिळत होतं. आहे की नाही? हरिभाऊ आहे का नाही? भाऊंचं आहे की नाही? साक्षात हरीचं परमात्म्याचं सुख मिळत होतं. म्हणून नाथमाला सांगतात धन्य भाग्य त्यांचे गोकुळजनांचे. लहानपणीच भगवान त्यांच्यावर खेळत होते आणि काय करत होते? ठेवणे सदाशिवाचे खेळत असे. त्यांच्यावर साक्षात खेळत होता त्या गोकुळजनाबद्दल. कोण? जो भगवान महादेव आहेत. जे महादेव आहेत त्यांचं जे ठेवणं होतं, ठेवणं याचा अर्थ त्यांचंसुद्धा जे हृदय होतं, त्यांचंसुद्धा जिथं भक्ती होती दृढ, त्यांनासुद्धा ज्यांना जाणण्याची अतिशय उत्कंठा होती. किंवा ठेवणं म्हणजे की नाही, आपण जसं एखादं रत्न असतं ते एखाद्या ठेवण्यामध्ये कोंदणामध्ये ठेवतो, त्या दोघाचं एकमेकाला आधार आहे का नाही? त्या रत्नाला शोभा त्या ठेवण्यामुळे, ठेवण्याला शोभा रत्नामुळे. तसं सदाशिवाचं महादेवाचं ठेवणं आहे, महादेवाचं जे आराध्य दैवत आहे त्याच्यावरही खेळत होते. महादेवानं त्याचं ध्यान करायचं आणि ह्यांनी खेळायचं. बघ किती भाग्यवान असतील ते. महादेवानं त्याचं ध्यान करायचं म्हणजे लोकांनी त्याची वाट बघायची आणि ह्यांनी त्याच्यावर फिरायचं म्हणजे आहे का नाही? तर महादेवानं त्याचं ध्यान करायचं भगवंताचे आणि ह्यांनी मात्र त्याच्यावर विटी दोंडे खेळायचा, लगोऱ्या खेळायचा, चेंडूपळी खेळायची, कुस्ती खेळायची. आणि कुस्ती खेळत असताना काय? कुस्ती खेळता कासाविषयी शेंबूड खरकटे नाकाशी. म्हणजे तो राजा झाल्याचा अनुवाद आहे नंतरचा आहे का नाही? गड्यानं राजा किरे झाला, राजा झाला, पण पहिला काय कसा करत होता आमच्यावर? पहिला आमच्यावर कुस्ती खेळायचा आणि कुस्ती खेळताना दम लागायचा. कासावीस होत होता. बघा, जो भगवान शंकर ज्याचं ध्यान करतात त्या गोपाळवर कुस्ती खेळताना कासावीस व्हायचा. आणि जर खेळता खेळता मातीनं वगैरे शेंबूड आला तर काय करायचं? हातालाच खरकटायचा. शेंबूड खरकटे नाकाशी. हे ज्यांच्यावर इतक्या लीला करत होता ते गोकुळची जन किती भाग्यवान असते नो, किती भाग्यवान. का? याचं भाग्य असं आहे की देवाने आपला देवपणा पण तिथं विसरला होता, देवपणा विसरला होता. मग त्या गोपीगीतामध्ये पहिला श्लोक सांगताना तोच भाव आहे, बरोबर बजर महाराज? ते गोपिका म्हणते भगवान श्रीकृष्ण अंतरल्यानंतर, अहो देवा तुम्ही दर्शन द्या, तुमच्यामुळे आमच्या गोकुळाचं काय झाले? ते म्हणते जयती ते दिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही दयित दृश्यताम दीक्षुतावकास त्वयि धृतासवस त्वाम विचिन्वते. देवा दयाळूस तू. अरे देवा, तू आमच्या गोकुळामध्ये आले, गोकुळाचा एवढा जय जयकार झाला, एवढा जय जयकार झाला की वैकुंठापेक्षाही मोठेपणा या गोकुळाला आला. का आला? त्यावेळेस ती गोपिका भाव सांगते, देवा तू वैकुंठामध्ये देव म्हणून राहत असशील, भगवंत म्हणून राहत असशील, सर्व सृष्टीचा मालक म्हणून राहायचा असतील वैकुंठामध्ये, पण देवा तू गोकुळात आला ना, तू तुझा देवपणा सोडून दिलास. तू इथं तर आकुडक्या चिड्डीवर फिरायला लागलास आहे का नाही? नाकाला शेंबूड खरकटायला लागला आहे का नाही? आमच्यावर चोऱ्या करायला लागला तू. म्हणजे तू सगळा देवपणा विसरलास. हा देवपणा सुद्धा जिथं विसरला ते गोकुळ किती भाग्यवान असेल. आणि म्हणून हे ठेवणे सदाशिवाचे खेळत असे. ठेवणं सदाशिवाचं असलेलं त्याच्यावर ही खेळत होते, चोऱ्या पण करत होते आहे का नाही? लोणे पण चोरून खायचे. आणि अशा रीते आणि म्हणून नाथमारा सांगतात सदाशिवाचं हे ठेवणं खेळत होते, इतके ते भाग्यवान होते. याच्या पुढे जाऊन सांगतात एवढंच नव्हतं, भगवान त्यांच्या हाताचं उच्चिष्ट खायचा. उचिष्ट ते खाय
संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की भगवान किती त्या भक्ताच्या अधीन झाला होता. कारण का भक्ताच्या अधीन देव राहतो. कारण का भगवंताची तशी सेवा असते, तशी भक्ती असते. केला ऋणी नारायण या भूमिकेत भक्त असतात, देवाला सुद्धा ऋणी करतात. आणि म्हणून अशा काळामध्ये नाथ महाराज सांगतात की त्यांच्यावर नुसता खेळत नव्हता, त्यांच्यावर फक्त भगवंत रूपाने राहत नव्हता, खेळत नव्हता फक्त, तर त्यांचं उच्छिष्टसुद्धा खात होता. उच्छिष्ट खातो. आता मला सांगा, उच्छिष्ट सहजासहजी किती जरी प्रेम असलं तरी सहजासहजी कोणी खात नाही कोणाचं, आहे का नाही. आता उच्छिष्ट जाऊ द्या, खोकला तरी जवळ थांबत नाहीत. आहे का नाही, खोकला तरी लांब पडते. तर उच्छिष्ट कधी खायचं, आहे का नाही. हवासुद्धा एकामेकाकडे पार्सल होऊन देणार, 24 तास मास्क लावून चालवावं लागतं, आहे का नाही. हां, पण भगवान होता तो भगवान. भगवान कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न भगवान होता. जगाचा मालक होता, ज्याच्या सत्तेशिवाय पान हालत नव्हतं. पण असा भक्ता स्वतः भगवान म्हणतात, अहम भक्त पराधीन. हा, मी भक्ताच्या स्वाधीन आहे, भक्ताच्या अधीन आहे. आणि असा भक्त भगवान परमात्मा ज्या गोपाळावर राहत असताना, गोकुळामध्ये राहत असताना त्यांची भक्ती पाहून, त्यांचा उत्साह पाहून, भगवंत प्राप्तीचा पाहून भगवान त्यांच्यावर राहत असताना उच्छिष्ट खायचे. उच्छिष्ट ते खायतयाचे निहाते, त्यांच्या हाताने उष्ट खायचा. एवढा उष्ट खायचा, आहे का नाही. नाही कंटाळत तया लगे, म्हणजे खाण्यात 2 प्रकार आहेत. खाण्यात 2 प्रकार. कंटाळत कशा क्षत्रिय शब्द वापरला माहिती आहे का. एखाद्या दिवस नाविलाजाने एखाद्याचं खावं लागतं, मग तेवढ्यावर उच्छिष्ट ते खायतयाचे आणि हाते तेवढ्यावरच थांबतं ते, आहे का नाही. पण नाही कंटाळत नाही, हे मात्र निरतिशय प्रेमाचं लक्षण आहे, आहे का नाही. बळच खाणं वेगळं, काहीतरी स्वार्थासाठी एखाद्याचं उच्छिष्ट खाऊ शकतो माणूस, आहे का नाही. खाऊ शकतो, ही गोष्ट मग याच्यासाठी खाल्ली म्हणजे आपल्याला फायद्याची पडून खाऊ शकतो. परंतु भगवान परमात्मा मात्र मग ती कदाचित एखाद्या वेळेस शरीराने कंटाळा दाखवणार नाही एखादा, पण मनाने तरी कंटाळा नक्कीच असतो. मनाने तरी कंटाळा असतो. पण भगवान परमात्मा हे नाही कंटाळत नाहीत. याचा अर्थ त्याच्यामध्ये असा आहे, का खात होते. एक थोडं वेगळं चिंतनाकडे गेलं तर उच्छिष्ट खाणं तसं शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलं, आहे का नाही. तमोगुणी आहार सांगितला. उच्छिष्ट खाणं हा तमोगुणी आहार आहे. शास्त्राने कधीच मान्य केलं नाही की उच्छिष्ट खाऊ नये. पण खाऊ नये असं जरी सांगितलं तरी भगवान खातात. मग भगवान तमोगुणी अन्न खातात का, असं म्हणू शकतो का आम्ही. भगवंत शास्त्राच्या वेगळंच सांगतात, वेगळं कृती करून दाखवतात, असं म्हणता येतं का आपल्याला. असं अजिबात आपल्याला म्हणता येणार नाही. मग याचा अर्थ कसं, तर याचा अर्थसुद्धा आमचे श्रीगुरुभाऊ सांगायचे, उच्छिष्ट खाणं हे निषिद्धच आहे, उच्छिष्ट खाणं हे तमोगुणच आहे. पण प्रत्येक नियमाला हा अपवाद असतो, आहे का नाही. हे जसं अपवाद आहे, कसा अपवाद आहे, या उच्छिष्टाच्या बाबतीमध्ये आज सांगितलं, उच्छिष्टम शिवनरमाल्यम वमनम शिवकर्पट हा काकविष्टा समुत्पन्न पंचेते अतिपवित्र का. हा 5 गोष्टी ज्या अतिपवित्र सांगितल्या, त्याच्यामध्ये 1 नंबरला उच्छिष्ट अतिपवित्र सांगितलं. उच्छिष्ट अतिपवित्र सांगितलं. बघा आता सगळ्या ठिकाणी उच्छिष्टाचा निषेध आहे, पण एका ठिकाणी मात्र उच्छिष्ट पवित्र सांगितलं. कुठं पवित्र सांगितलं की गाईचं दूध हे आधी वासरू उच्छिष्ट करतं, आणि मग आपण देवाच्या पूजेला वापरतो, पंचामृत म्हणून वापरतो. मग मला सांगा पवित्र मानलं का नाही. पण तसं म्हटले आता भगवंताने काय गाईचं दूध खाल्लंय का म्हटले, गोपाळाचं उच्छिष्ट खाल्लंय ना. कुठं नियमात बसते ते तरी. गाईचं खाल्लं असतं तर मानलं असतं की गाईचं उच्छिष्ट खाल्ल्यामुळं ते शास्त्राने सांगितलंय. गोपाळाचं खाल्लं ना, मग हे कुठं नियमात बसतंय. हो, हे सुद्धा नियमात आहे. असं आणखीन एक शास्त्र आहे. उच्छिष्ट चालतं, कुठलं चालतं. पहिलं उच्छिष्ट चालतं की मित्रानं मित्राचं उच्छिष्ट खाल्लं तर चालतं. दुसरं उच्छिष्ट मुलानं बापाचं खाल्लं तर चालतं. तिसरं उच्छिष्ट बापानं मुलाचं खाल्लं तर चालतं. चौथी गोष्ट देवाने भक्ताचं आणि खाल्लं तरी चालतं. 5वी गोष्ट भक्तानं देवाचं खाल्लं तरी चालतं. आणि 6वी गोष्ट आपणच आपलं उच्छिष्ट खाल्लं तरी चालतं. भगवान गोपाळा समवेत मित्रासारखे राहत होते. मित्रासारखे राहत असल्यामुळे भगवान त्यांचं उच्छिष्ट खात होते. याचा अर्थ ते अधर्म नाही किंवा तमोगुण नाही. दुसरी गोष्ट, भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, आणि निर्माण केलेली असल्यामुळे भगवंतानेच गोपाळ पण निर्माण केलेत. म्हणून भगवान आणि गोपाळाचं पितापुत्र्याचं सुद्धा नातं आहे. आणि या नात्यानं भगवान गोपाळाचं उच्छिष्ट खात असल्यामुळं तेही कधी अधर्माच्या बाबतीमध्ये नाही. दुसरे कारण. तिसरं कारण असं सांगितलं शास्त्रामध्ये की उच्छिष्ट कोणाचं देवाचं खाल्लं तरी चालतं, देवाचं उच्छिष्ट खाल्लं तरी चालतं. इथं मात्र भगवंताने खाल्लं होतं. देवाचं उच्छिष्ट खाल्लं तरी चालतं आणि भक्ताचंही खाल्लं तर चालतं. हे गोपाळ भक्त होते म्हणून खाल्लं, हा पहिला अर्थ. देवाचं एक उच्छिष्ट खावं लागतं. का उच्छिष्ट चालतं, पण इथं भगवंताने कसं खाल्लं. हो, भक्त हे भगवंतासाठी देवच आहेत.
भक्त हे भगवंतासाठी देवच आहे. कारण का एका मिनिटात उदाहरण सांगतो, आपल्याकडे 10 मिनटं शिल्लक राहील बरं का. की ज्यावेळेस एक दिवस नारद महर्षी भगवान श्रीकृष्णाच्या घरी आले. दारातच रुक्मिणी साहेब मिळाल्या आणि रुक्मिणी साहेबाला नारदाने विचारलं, का हो देव आहेत का घरात? रुक्मिणी साहेब म्हणले, हो आहेत घरात. काय करतायत? रुक्मिणी साहेब म्हणले, देवपूजा करतात. नारदाला आश्चर्यच वाटलं ना, सगळं जग याची पूजा करतो, हा कोणाची करतो? म्हणजे नारदाला शंकाच आली, याच्यापेक्षा मोठा कोणीतरी आहे. आणि ह्याने आतापर्यंत आपल्याला कळू दिला, मोठ्याचीच पूजा करणार ना. ह्याने आपल्याला आतापर्यंत कळू दिला नाही, आपल्यापेक्षा सुद्धा मोठा कोणीतरी आहे. असे बरेच कळू देत नाहीत, हे का नाही. नारदाला शंका आली. नारद म्हणलं, जाऊ का घरात? रुक्मिणी साहेब म्हणले, तुम्हाला कोण अडवतं, जा की म्हटले. आणि नारद महर्षी घरात गेले. देवपूजेच्या घरात गेले तर खरंच देवपूजा करत होता. देवाची पूजा चालू आहे, देवाला गंध लावणं चालू आहे, देवाला धूप देणं चालू आहे, देवाला पुष्प अर्पण करणं चालू आहे, नैवेद्य अर्पण करणं चालू आहे, नमस्कार करणं चालू आहे, पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत घालणं चालू आहे. देवाचा सगळा प्रकार नारदाने पाहिला. नारदाला वाटलं नक्कीच देवपूजा करतो, पण देव कोण आहेत बघावं म्हणून डेवाऱ्याकडे पाहिलं. डेवाऱ्याकडे पाहिलं तर देव होते कोण? नारद, भक्त प्रल्हाद, हनुमंतराय, बिभीषण, ध्रुवबाळ, हे सगळे देवता तिथे दिसल्या. आणि नारदांनी पाय धरले देवाच्या आणि देवाला विचारले, देव असं का? आम्ही तुमची पूजा करतो आणि तुम्ही आमची पूजा करावी? तेव्हा देवाने दिलेलं उत्तर असं आहे. देव म्हणतात, नारदा तुमच्यासाठी मी देव असेल, तुमच्यासाठी मी देव असेल, पण माझ्यासाठी तुम्ही भक्त हेच देव आहात, माझ्यासाठी भक्त हेच देव आहात. आणि म्हणून त्या गोपाळांचं देवानं उच्चिष्ट खाल्लं. म्हणजे कोणाचं उच्चिष्ट खाल्लं? देवाचं उच्चिष्ट खाल्लं. आणि देवाचं उच्चिष्ट शास्त्र मान्य आहे. गोपाळांचं उच्चिष्ट खाल्लं, भक्ताचं उच्चिष्ट खाल्लं, आणि शेवटचं कारण आपणच आपलं उच्चिष्ट खाल्लं तर चालतं. आणि भगवान परमात्मा आणि संत म्हणजे गोपाळ म्हणजे भक्त आहेत, आणि देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. देव आणि भक्त याच्यामध्ये भेदच नाही. भेदच नसल्यामुळं, एकरूपच असल्यामुळं भगवंताने गोपाळाचं उच्चिष्ट खाल्लं म्हणजे स्वतःचं उच्चिष्ट खाल्ल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, म्हणून कंटाळा येण्याची कारणच नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, उच्चिष्ट तो खाय तयाच्याने हाते, नाही कंटाळत तया लागी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. कुंडली कवरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ढोबा 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 ढोबा. एक महाराज इकडे. देवभक्त दोन्ही करीतात एकाला.
काला तयाच्या सुकाला वर्णिकवन